कस्टमर पहिल्यांदा खुश झाले, खूपच सुंदर ब्लाऊज शिवला म्हणून. खरंच सांगते मैत्रिणींनो. तर चला, हा जो ब्लाऊज आहे त्याची आपण टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ह्या तिन्ही साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्यातली आता मी कटिंग दाखवत आहे तुम्हाला. वांगे कलरचा जो ब्लाऊज आहे आणि दुसरा पर्पल कलरचा आहे त्याचं मी तुम्हाला कटिंग दाखवते. चला, हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. इथे बघा, आपल्याला 40 साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर आपल्याला 15 इंच उंची घेतलेली आहे बरं का. मी 15 इंच उंची घेतलेली आहे आणि इथे उभा फोन मी शूट केलेला आहे. त्यामुळं मग जरासं मला आता आडवा केला व्हिडिओ बनवताना, त्यामुळं तो बॅक पार्ट थोडासा कट झाला आहे त्याच्यामध्ये बरं का मैत्रिणींनो. भरपूर असे व्हिडिओ आहेत आपले, तर तुम्ही पहा आणि आवडलं तर नक्कीच कमेंट करा मैत्रिणींनो. इथे शोल्डर मी 6.25 घेतलेला आहे बरं का. हेल्दी आहेत व्यक्ती, त्यामुळे शोल्डरमध्ये पण फरक असतो सगळ्यांच्या बरं का. तर इथे बघा, शोल्डर बिल्डर घेऊन झालेलं आहे माझं आणि ह्या साईडला मी स्लीव पहिलं ड्रॉफ्टिंग करत आहे. स्लीवची थोडीशी हाईट पण म्हणजे दंडघेर पण जास्त आहे बरं का त्यांची. त्यानुसार 7 इंच दंडघेरचा घेर आहे त्यांचा, 9 इंच वरती आहे बघा. त्या हिशोबाने इथं मी घेत आहे, थोडासा वाढवून घेत आहे बघा ह्या साईडला. आणि 5.5 इंच स्लीव आहे त्यांची. तर त्या हिशोबाने मी इथं ड्रॉफ्टिंग केलेली आहे. तसं की मी म्हणाले तुम्हाला की 5 मिनटामध्ये आपण कटिंग करू शकतो. तर ड्रॉफ्टिंग आपल्याकडं आहे ना ऑलरेडी, जे कटिंग आहे ना ती ठेवून आपण पटकन करू शकतो. तर या हिशोबाने मी म्हटले तुम्हाला. ओके. आणि डायरेक्टली कपड्यावरती रेषा ओढत बसलं ना आपल्याला मोजमाप करत, तर खूप वेळ लागतो. तर आपल्याला माहिती आहे ब्लाऊज आपण शिवतो किती मापाचं शिवायचं आहे, त्यानुसार आपल्याकडं कटिंग असेल तर आपण पटकन ठेवू शकतो. तर इथे मी ॲडजस्ट करत आहे. क्रॉसपट्टी पण काढायची आहे मला, त्यासाठी मी ते ॲडजस्ट करत आहे. पण गळा थोडासा वाढवायचा आहे. हे काही इथे बसत नाही बघा. इकडं ठेवलं तर क्रॉसपट्टी निघत नाही, असं प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी मी थोडंसं जमवून घेत आहे. आता इथे सुद्धा जमलेला नाही आहे तो, इकडच्या साईडलाच केलेला आहे मी ड्रॉफ्टिंग. गळा थोडासा वाढून घेतला होता, म्हणजे कटोरी बसत नव्हती तिथे या हिशोबाने. तर बघा, कटिंग करताना पण खूप सारे प्रॉब्लेम येत असतात बरं का मैत्रिणींनो. तर हे सगळे ॲडजस्ट करून आपल्याला करायला लागतात कटिंग. आणि कपडा कसा वाचवायचा त्यासाठी. तर हा जो मी पेपर पॅटर्न ठेवला आहे, तर हा एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे. तर हा आता आखून घेऊन मी कटिंग करत आहे बरं का. तर टिचिंगचा व्हिडिओ नक्की पहा. हाच ब्लाऊजचा टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की पहा. एक पैठणी साडीचा टाकलेला आहे, त्यानंतर तो वेगळ्या कस्टमरचा आहे, तर तो सुद्धा पहा मैत्रिणींनो. आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इथे मी डायरेक्टली आता ड्रॉफ्टिंग केलेली आहे बघा आणि कटिंग केलेली आहे आणि अस्तरवर पण कटिंग केलेली दाखवलेली आहे. तर नक्कीच पहा मैत्रिणींनो. आता मी कटिंग करून घेते. आता इथं पाठीची जी ड्रॉफ्टिंग आहे आपली, फक्त 2 इंच घेतलेली आहे बरं का. मी जास्त घेतलेली नाही आहे, कारण की गळा फेलतो ना त्यासाठी. आणि मीडियम आहेत त्या, ते एवढं ब्रॉड हवा घालत नाहीत गळा. तो पाठीमागचा फक्त 7 इंच गळा आहे त्यांचा. पण ब्लाऊज इतका सुंदर शिवला असं त्या सांगत होत्या, मला खूप आवडला असं ते सांगत होत्या पहिल्यांदाच. नाहीतर आपण मैत्रिणी किती पण चांगला ब्लाऊज शिवू दे, कधीच कस्टमर म्हणत नाहीत की खूपच छान झाला ताई, असं म्हणत नाहीत. ते लूज झाला, थोडासा फिटिंगच झाला असं बोलत असतात. आता नेहमी जे ताई शिवत असतात त्यांना माहिती असतं कस्टमरची खोड कशी असते. आणि दुसऱ्यांनी सांगितलं ना की खूपच छान दिसतो ब्लाऊज, कुणी शिवला, तेव्हा ते लोक सांगतात तिथे शिवला मी. अशी गंमत असते बघा. तुम्हाला अनुभव आहे का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. मला खूप अनुभव आलेला आहे, त्यामुळं मी या गोष्टी शेअर करत आहे तुमच्याशी. तर इथे बघा, आपला जो दंडघेरा आहे, शोल्डर आहे, त्याची गोलाई वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायची. तर दोन्ही ब्लाऊज मी एकदमच कट केलेला आहे, पाहिलेला आहे तुम्ही. आणि एक जो आहे दुसरा, त्याला इतका टोनवर्क होता की तो माझे नखच केले ते काढू काढू, एवढा टोनवर्क होता. त्यामुळं त्याची सेपरेटच कटिंग केलेली आहे मी. आणि हे दोन्ही अस्तर आपले कट करून घेतलेलं आहे. त्याचा थोडंसं वेगळा शिवायचं होता ना म्हणूनसाठी. आणि त्या ब्लाऊजला पायपिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं आहे, पण लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे तो ब्लाऊज. मी टिचिंग पूर्ण लाईव्हमध्ये दाखवलेली आहे. तर नक्कीच पहा मैत्रिणींनो लाईव्हचा पण व्हिडिओ. आता कटोरी पाट वगैरे झाले, साईड पाट झाले. आता आपण स्लीव जी आहे, स्लीव कट करून घेते दोन्ही सोबत. आणि अस्तर वेगवेगळे वरती ठेवायचं अस्तर आणि कट करून घ्यायचं.
कमी वेळामध्ये आपले दोन्ही ब्लाऊज कटिंग होऊन जातात. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुम्हाला. आणि हा जे व्हिडिओ बनवला आहे मी नवीन वर्षामध्ये बनवला आहे बरं का. हे ब्लाऊज आता गेलेले आहेत त्यांच्या घरी आणि ब्लाऊज प्रचंड आवडलेले आहेत त्यांना. आणि त्यानंतर मग मी हा जो व्हिडिओ आहे ते बनवत आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही कटिंगची एकदम सोपी पद्धत मी दाखवत असते, तर नक्कीच पहा. ज्या नवीन ताई शिकत आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी. ओके. आता अस्तरवरती कट करून घेते मी. आणि क्रॉसपट्टी आहे ना, क्रॉसपट्टीचा माप घेऊन मी तर कट करत आहे, कारण की कमी पडायला नको ना. 1 इंच तर आपली टिचिंगमध्येच जाते आणि फिटिंगची 8 इंच आणि ते हिशोबाने 2 इंच आपली मार्जिन. आता इथे पटकन मी अस्तरवरती कट करून घेते. बघा हा खूप छान असं अस्तर आहे, एकदम साडी पण मस्त आहे त्याच्यावरती. ह्याच्यावरची साडी खूप सुरेख होती, छान आहे. आता पटकन कट करून घेते मेन फॅब्रिकवरती. आणि हा ब्लाऊज मग लगेच मी टिचिंगसुद्धा केलेला आहे. ब्लाऊज त्यांनी घालून पाहिलेले आहेत, त्यानंतर हा व्हिडिओ येतो बरं का. टिचिंगचा एक टाकलेला आहे मी. चला मैत्रिणींनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा मैत्रिणींनो. कटोरीचा पाट आहे ना, कट करून घेतला. याला वरक आहे ना, त्यामुळं व्यवस्थित ते कैची खराब होती वरकमुळं आपली. आणि वरकमुळं आहे ना इकडं तिकडं कैची जाऊ शकते, म्हणून व्यवस्थित हळूवार पद्धतीने कट करून घेते मी. आता ह्या स्लीवचा भाग आहे, ती खालची जी बॉर्डर आहे ती आपल्याला कट करून फेकून द्यायची आहे, ती घ्यायची नाही. नंतर आपल्याला जेवढं लागतं तेवढंच कपडा घ्यायचं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणी. चला बाय.